नमस्कार. येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ह्या आठवड्यात आपण पाहिलं की निफ्टी हा 14,529 ह्या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवरील विक्रीचा फटका आपल्या बाजाराला बसल्यामुळे ह्या आठवड्यात निफ्टीत एकूण 453 अंकांची जबरदस्त घसरण झाली. एकूण टक्केवारीत निफ्टीने 3.02% घट दर्शवली. ह्या आठवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या आठवड्यात निफ्टीला त्याची नवीन सर्वोच्च पातळी बनवता आलेली नाही. तसेच त्याने आठवड्याच्या आलेखावर उतरता माथा उतरता पायथा ही मंदीची रचना तयार केली आणि तो 3 आठवड्याच्या निच्चांकी पातळीवर बंद झाला. ह्यामुळे बाजारात लघु आणि मध्यम कालावधीसाठी मंदीचे संकेत मिळत आहेत. बाजाराचे महत्त्वाचे दिशादर्शक हे 50 ह्या पातळीच्या खाली गेल्याने बाजाराचा कमकुवत कल तात्काळ लक्षात येतो. तांत्रिकदृष्ट्या बाजाराची जवळची आणि महत्त्वाची आधारभूत पातळी ही 14,467 ही आहे, जो की ह्या आठवड्याचा निच्चांक आहे. त्याखाली बाजाराला 14,185 हा भक्कम आधार आहे. वरच्या बाजूस बाजाराला 15,065 आणि त्यापुढे 15,431 जी की आत्ताची सर्वोच्च पातळी आहे, ह्या पातळ्यांवर मोठ्या प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. सध्याच्या बाजाराचा कल पाहता बाजारात लघु आणि मध्यम कालावधीसाठी एक घसरण होऊ शकते. म्हणून बाजाराच्या आधारभूत पातळीच्या जवळ खरेदी ही सर्वांसाठी आदर्शवत योजना असू शकते. येत्या काळात गुंतवणूकदारांनी तेजीच्या व्यवहारात सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच त्यांनी 14,467 ही धोक्याची आधारभूत पातळी त्यांच्या सर्व खरेदीसाठी निश्चित करावी. पुढील आठवड्यासाठी आम्ही 2 कंपन्यांचे समभाग खरेदीसाठी सुचवू इच्छितो, जे की गुंतवणूकदारांना बाजारात चांगला परतावा देऊ शकतील. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे BHEL भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. ह्या समभागाचा सध्याचा बाजारभाव ₹47.30 इतका आहे. हा समभाग जरासा खालच्या भावाला म्हणजेच ₹47 ह्या भावाला खरेदी करून त्याचे पुढील लक्ष ₹55 इतके राहील व ह्या समभागाची धोक्याची आधारभूत पातळी ही ₹43.50 असेल. दुसरा समभाग आहे तो म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. हा समभाग सध्याच्या घडीला ₹151.50 इतका आहे. हा समभाग जरासा खालच्या किमतीला म्हणजेच 150 ह्या भावापर्यंत खरेदी करून गुंतवणूकदारांनी ह्या समभागाची धोक्याची आधारभूत पातळी ही ₹142 इतकी ठेवावी आणि हा समभाग येत्या काळात ₹180 इतके लक्ष्य गाठू शकतो. तुर्तास इथेच थांबू. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.